लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना आमच्याकडून परत चूक झाली. आता आम्ही आमची ई केवायसी दुरुस्त करू शकतो का? आमचे योजनेचे पैसे तर बंद होणार नाहीत ना? असे प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी दुरुस्ती संदर्भात आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांची स्वतःची फेसबुक पोस्ट आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होतील. तर लक्षात घ्या, यामध्ये स्वतः हेडिंग मध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ई केवायसी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी, एवढी एकच संधी तुमच्याकडे दुरुस्ती करण्यासाठी होती. आणि ती जर संधी तुमची चुकली असेल तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी तुम्ही परत अपडेट करू शकत नाही. यामध्ये बघा स्पष्टपणे सांगितलं होतं की ई केवायसी करताना झालेली चूक सुधारणा करण्याची ही एक अंतिम आणि शेवटची संधी होती. या ठिकाणी बघा अंतिम संधी, आणि ते देखील 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली होती. मग जर आता तुमची ई केवायसी चुकली असेल आणि तुम्ही आधी बरोबर केली असेल तरी देखील तुमची चुकीची ई केवायसी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळेच आता ई केवायसी करण्याची तुमची अजूनही बाकी असल्यास व्यवस्थित पद्धतीने ई केवायसी करा. दोनही प्रश्नांची उत्तरे नाही नाही निवडा. तुमची कॅटेगरी व्यवस्थित निवडून तुमची ई केवायसी सबमिट करा. आता जर चुकला तर कदाचित लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देखील तुमचे बंद होऊ शकतात. म्हणूनच ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशा अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.